तर जय मल्हार. आज आपल्या इथं आलेला आहे छोटासा बाळाप्पा. ते आणि दर रविवारी खंडोबाची वारी मागत असतो. तर आज रविवार असल्यामुळं त्याला लय आवड आहे. त्यांनी परंपरा जपलेली आहे. आणि तो बघा कसा आहे त्याचा लुक तुम्हाला दाखवते. खरंच अशी आवड पाहिजे. कितीला आहे बाळा तू? 4थीला. इतका लहान असूनही त्याला इतकी आवड आहे देवाची. तो दर रविवारी येत असतो खंडोबा देवाची वारी मागायला. तर कसा वारी मागतो तू? म्हणजे घरी गेल्यावर असं म्हणतो मनोखनाची वारी. प्रत्येक घरी गेल्यावर मुलखानाची वारी म्हणतो. तर आपण त्याला आता वाढणार आहे. त्याची हाय ती त्याचा लुक कसा आहे बघा. तर हे शिदा आपण वाढणार आहे आता. आणि पूर्ण भिक्षा कधी बी वाढायची नाही, थोडंफार आपल्याही ताटात ठेवायचं. तर काय म्हणतो तू? मनोखनाची वारी अडकून जमला. तर या पुढल्या रविवारी परत. आज सकाळ सकाळ चाललाय आपला इकडं स्वयंपाक. आणि पाऊस चालू आहे, बारीक झिमझिम पाऊस येतोय. तर इथं आपला बाहेरच शेडमध्ये चूल केलेली आहे मी. तर चुलीवर स्वयंपाक, गॅसवर 2 टायमाचा स्वयंपाक करायला परवडत नाही. आणि आता गॅसला किती बंदी आली ती मध्ये, गॅसही भेटत नाही वेळेवर. त्याला लय प्रोसेस करावा लागते. त्याच्यामुळं आपण आता होईल एवढा गॅसवरच चुलीवरच स्वयंपाक करतो. कधी लय लागलं इमर्जन्सी तर गॅसवर स्वयंपाक होतो आपला. तर आता मी इथं बाहेर स्वयंपाक करते. तर दाखवते तुम्हाला साधी सोपी रेसिपी आपली. तर इकडं आपल्या भाकरी झालेल्या आहेत. आणि इकडं मी करणार आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि लसूण टाकून अगदी चटणी करणार आहे मस्तपैकी. त्याला टिचून चुलीवरच्या चटणीला एकदम लय भारी चव लागते. अशी चटणी कुणी कुणी खाल्ली आहे. आणि पावसाचं तर बाजरीची भाकर आणि चटणी खायला एकच नंबर लागते. तर आपली अशी चूल पिटते इकडं. तर हे आपण असं तांब्याने चेंगरून घेणार आहे त्याला. हे अशी चांगारली ना चांगली. तर हो का, एकदम मिक्सरपेक्षा बी चव ह्याला चांगली लागते. मिक्सरमध्ये भरपूर बारीक होतं पाहिजे ना एवढं, पण आपण जेवढं हाताने बारीक करेन ना तेवढी त्याला चव चांगली लागते. तर आपण ह्याला असं पूर्णपणे बारीक टिचून घेणार आहे. नुसती मीठ टाकून टेचायची त्याच्यात, तेल टाकायचं नाही नाहीतर टेचत नाही तेलाने. तर ही आपली साधी आणि सोपी रेसिपी. ही बघा, शेंगदाण्याची चटणी किती बारीक झाली आणि बाजरीची भाकर आणि पाऊस येतोय झिमझिम. तर या खायला तुम्ही पण. कुणी कुणी खाल्ली अशी चुलीवरची बाजरीची भाकरी आणि शेंगदाण्याची लसणाची चटणी. तर या जेवायला. तर आम्ही पण जेवतो. आता पाऊस चालू आहे, आता 10 वाजले. तर आपली साधी आणि सोपी रेसिपी आवडली असली तुम्हाला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.